वादानंतर जागा वाटपाबद्दल होणारा जो काही एकूण खल आहे त्यानंतर फार मोठी उत्सुकता आहे की काय आकडेवारी समोर येते। बघा पहिला ट्रॅक्टर समोर येतोय, यामध्ये एनडीएच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 48 पैकी 41 जागा आहेत। बघा हा पहिला ट्रॅक्टर आपल्याला दिसतोय, पहिल्या ट्रॅक्टरमध्ये 41 जागा इंडियाच्या बाजूने जाताना दिसतात आणि केवळ 7 जागा ज्या आहेत त्या इंडिया आघाडीच्या बाबतीत जाताना दिसत आहेत आणि इतरच्या बाबतीत तर कुठली आकडेवारीच नाही। पुन्हा एकदा ही आकडेवारी आपण बघूयात। बघा महाराष्ट्राच्या बाबतीत आता या क्षणापर्यंत सगळ्यांच्या मनात फार मोठी उत्सुकता आहे आणि परत एकदा आपण बघूयात की महाराष्ट्राच्या दिशेने जाणारा जो ट्रॅक्टर आहे तो काय आकडेवारी समोर घेऊन येतोय। आणि हा मेगापोल जो आहे, मेगा ओपिनियन पोल, तो मी फक्त न्यूज 18 लोकमतवर बघताय आणि महाराष्ट्राच्या बाबतीत एनडीएच्या बाबतीत जी आकडेवारी आहे ती म्हणजे 41 समोर येते आणि इंडिया आघाडीच्या बाबतीत जी आकडेवारी समोर येते ती केवळ 7 येते। हा प्री पोल आहे आणि या प्री पोलमध्ये 48 जागांच्या संदर्भातली ही आकडेवारी आपण समोर आणताना दिसतोय। कारण की खूप मोठा आहे प्रश्न, खूप मोठा मेगा पोल आहे। महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी 41 जागा या एनडीए कडे जाताना दिसत आहेत। एकीकडे नेमकं काय होणार आहे, जागा वाटप आता व्हायचं राहिलेलं आहे, मात्र रिजन वाईज नेमकी आकडेवारी काय असणार आहे ती आपण या मेगा स्क्रीनवरती पाहतो। मेगा ओपिनियन पोलचे अंदाज आपल्याला दिसत आहेत। या मेगा ओपिनियन पोलमध्ये एनडीएला घवघवीत यश मिळणार असा अंदाज प्री ओपिनियन पोलमध्ये दिसतोय। महाराष्ट्रात एनडीएला 41 जागा मिळण्याची शक्यता आहे असा आमचा प्री पोल सांगतो। इंडिया आघाडीला फक्त 7 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त होतोय। ही आकडेवारी बदलू शकते, हा प्री पोल आहे। साधारण 1,08,780 मतदारांना आम्ही प्रश्न विचारले होते। कोकणातील सर्वच्या सर्व जागा, मराठवाड्यात पण मोठं यश मिळतं आहे। 8 पैकी 3 जागा मिळत आहेत। मुंबई ठाण्यामध्ये 10 पैकी एनडीएला 9 जागा मिळणार आहेत आणि इंडियाला 1 जागा या ठिकाणी मिळताना दिसते। ती 1 जागा कुठली हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। विदर्भात 10 पैकी इंडियाला 1 आणि एनडीएला 9 जागा मिळू शकतात। आणि आता पुढे आपण बघूयात पश्चिम महाराष्ट्राबद्दल बोलायला पाहिजे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये 11 पैकी 1 जागा इंडिया आघाडीला आणि इतर जागा ज्या आहेत त्या एनडीएला जाऊ शकतात। आणि हे मेगा ओपिनियन पोल खऱ्या अर्थानं म्हणजे भाजपसाठी आशादायी असणार आहेत। केशव उपाध्याय, तुम्हाला हा प्रश्न होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा राज्यामध्ये आलेले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं अबकी बार 40 पार, तुमचं टार्गेट अबकी बार 45 पार होतं आणि 41 जागा तुम्हाला मिळताना दिसत आहेत। प्री ओपिनियन पोल आहे, काय तुमची प्रतिक्रिया? नाही, पहिली प्रतिक्रिया एवढीच द्यायची आहे की 41 जागा जरी तुम्ही देत असला तरी आमचा जो विश्वास आहे तो आम्ही 45+ जाऊ। आणि माझं हे विधान आहे, हे विधान आपण मतदानाच्या दिवशी पुन्हा एकदा तपासून बघू ज्यावेळी प्रत्यक्ष मतमोजणी होईल। कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये या 3 पक्षांनी मिळून अनेक योजना महाराष्ट्रात सत्तेवर आल्यापासून जनतेसाठी केल्यात, जनता ते प्रत्यक्षामध्ये पाहतीये की प्रत्येकाला विकासाच्या योजना, अनेक गोष्टी महाविकास आघाडी सरकार ज्या 2.5 वर्ष महाराष्ट्रात सत्तेवर होतं, महाराष्ट्रातला विकास ठप्प झाला होता हे त्या जनतेने बघितलं, अनुभवलं। एक दुर्दैवी कालखंड तो 2.5 वर्षाचा महाविकास आघाडी सरकारचा महाराष्ट्राच्या नशिबी आलेला होता। त्यातनं बाहेर पडून झपाट्याने गेल्या 2.5 वर्षामध्ये विकासाच्या वेगवेगळ्या योजना, अनेक प्रकल्प, मग ते समृद्धीचा असेल, अटल सेतू असेल, आता काल परवा कोस्टल रोडचं उद्घाटन झालं असेल, या सगळ्या गोष्टींनी सुरुवात एक वेगळ्या प्रकारची महाराष्ट्रात झाली आहे, ज्याचे परिणाम अनेक निर्णय गेल्या 1.5 वर्षामध्ये या सरकारने घेतलेत, ज्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहेत। महिलांना 50% STचं सवलतीसारखा विषय असेल तिकिटामध्ये, या सगळ्याचा परिणाम आपल्याला दिसतोय की या राज्यातली जनता महायुतीच्या बाजूनी उभी आहे हे आपण गेले सातत्याने बघतो आहोत। आणि त्याचं प्रत्यंतर जरी तुमच्याकडे 41 असलं तरी आम्हाला असा विश्वास आहे की तो 45 आकडा क्रॉस। अटल सेतू हा प्रकल्प पृथ्वीराज चव्हाण सरकारने मान्यता दिलेली। त्या काळामध्ये देशामध्ये मनमोहन सिंगांचं सरकार होतं। एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स हे केंद्रातल्या काँग्रेस सरकारने आणि महाविकास आघाडी सरकारने दिलं आणि महाराष्ट्रामध्ये 2012 मध्ये ते क्लिअर झालं, 14 सुरू झाले। आकडेवारी बोलायचं, जो ट्रॅक्टर तुमचा महाराष्ट्राच्या आकडे घेऊन आला त्या ट्रॅक्टरच्या आधी फार मोठा गतिरोधक आहे, तो तुम्ही बघितला का? तो गतिरोधक विश्वासघाताचा गतिरोधक आहे। त्याच्यामुळे 41 आकडा इम्पॉसिबल आहे महाराष्ट्रामध्ये भाजपला गाठणं। मी तुम्हाला 100% लिहितो, मागच्या वेळेला 23 सीटा होत्या ना मला वाटतं भाजपच्या, 41 जागा मागच्या 2019 मध्ये 23 सीटा जर भाजपच्या होत्या, त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंचं मतदान होतं। ते मतदान त्याच्यातनं वगळा,
ते मतदान वगळल्यानंतर समजेल की काय परिस्थिती आहे. आज आमच्याकडे शिल्लेदार तुम्ही सगळे पळवले, आमचे नेते पळवले, परंतु कार्यकर्ते, जनता, शेतकरी, शेतमजूर आमच्या सोबत आहे. लगान टीम घेऊन आम्ही हे युद्ध करत आहोत आणि लगान टीमचा विजय होणार. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीत सर राहणार. केशवराव, ज्या पद्धतीने महेश तपासे सांगतायत की उद्धव ठाकरे तुमच्या सोबत होते, त्यांचं मतदान वगळा, मात्र उद्धव ठाकरेंसोबतचे एकनाथ शिंदे आता तुमच्या सोबत आलेले आहेत, तर ते मतदान किती ऍड होईल किंवा किती कमी चला होईल? मेरिटवरती चर्चा करू. मला खरंच आवडलं तपासणी काहीतरी मुद्दा मांडला, म्हणजे चांगला मुद्दा मांडला. मेरिटवर चर्चा करू. अहो, अख्खा शिवसेनेचा रेकॉर्ड, शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्हीचं, जे शरद पवार गटात नेतृत्व करतात, हे कायम 16 ते 18% मतदान ह्यांना मिळत गेलं. म्हणजे मी मुद्दा आकडेवारीच लगेच सांगतो, कारण त्यांना जो मुद्दा मांडायचा आहे तो. आणि त्यामुळे 16 ते 18 मतदान टक्के त्याच्यामध्ये त्यातलं सगळं नेतृत्वासहित तिथलं जे विद्यमान सगळं नेतृत्व शिवसेनेतलं होतं ते सगळं तिथल्या त्यांच्या पक्षातल्या मतभेदामुळे आता राजकारणातच आहोत. जर राजकारणामध्ये समोरचे पक्ष जर नेते येत आहेत सोडून, तर राजकारण नाही तुम्ही तुमच्या घ्यायच्यात असं थोडंच म्हणणार. त्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये